मित्रांनो, तुमच्या पण शरीरामध्ये B12 कॅल्शियमची कमी आहे। तुम्ही विचार करत असाल की आपल्या पोटामध्ये न्यूट्रिशन वाढवायचं आहे, गट बॅक्टेरिया वाढवायचा आहे, मल्टीविटॅमिन्स घ्यावं लागेल। तर तुम्हाला एक उपाय सांगते मी। तुम्ही मला खरं सांगा, B12 मिळवण्यासाठी कोणत्याही प्राण्यांची हत्या करणं हे बरोबर आहे का? जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा मित्रांनो। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा। शरीराला ताकद पाहिजे, न्यूट्रिशन पाहिजे, पण कसं पाहिजे? नैसर्गिक, प्राकृतिक पाहिजे, प्रकृतीनं बनवलेलं पाहिजे। तर मित्रांनो, प्रकृतीनं आपल्यासाठी सगळं काही बनवलेलं आहे। प्रकृतीनं प्रत्येक जरूरत हे आपल्याला बनवून ठेवलं आहे बरं, आणि त्यावर उपयोग बी सांगितलेला आहे। पण आपण प्रकृतीचं काही न करता आता आपण दुसऱ्या इकडून न्यूट्रिशन झालं, कॅल्शियम, B12 हे दुसऱ्या इकडून घेण्याचा प्रयत्न करतो। तर तुमच्या शरीरामध्ये B12 कॅल्शियम कमी आहे, तुम्ही विचार करत असाल की तुमच्या पोटामध्ये न्यूट्रिशन वाढवायचं आहे, गट बॅक्टेरिया वाढवायचा आहे, तर तुम्हाला एक उपाय सांगते। 250 ग्रॅम टरबुजाच्या ज्या बिया असतात ना, त्याला मगज म्हणतो आपण, ते तुम्ही घ्या 250 ग्रॅम। त्याला गिरीबी म्हणतात बरं, ते 250 ग्रॅम तुम्ही घ्या। 4 गुना पाणी घ्या आणि त्या बियांना रात्रभर पाण्यात भिजून ठेवा। सकाळी उठल्यानंतर त्याच्यातलं पाणी तुम्ही काढून फेका आणि जो ते बिया राहतात ना, ते मिक्सर मधून काढून घ्या। एखादा पांढरा कॉटनचा कपडा घ्या, त्याच्यामधून तुम्ही ते गाडून घ्या। गाडून घेतल्यानंतर त्याच्यातला जो दूधचा जो प्रकार असेल, असं दूध तयार होणार आहे, तर त्या दुधापासून ते दूध घ्यायचं आपल्याला। त्या दुधापासून आपल्याला न्यूट्रिशन कसं मिळणार आहे, तर ते दूध जे निघणार आहे ना, तर त्या दुधाला ना थोडंसं तुम्ही गॅसवर 4 ते 5 मिनिट तुम्ही स्लो फ्लेमवर ते दुधाला मस्त असं तुम्ही घट्ट असं फेटून घ्या। थोडंसं घट्ट झालं पाहिजे असं ते फेटून घ्या स्लो फ्लेमवर। त्यामध्ये थोडं जिरं, थोडं सेंदा नमक, धनिया, पुदिना टाकून पेस्ट करा तुम्ही मिक्सर मधून, आणि ते त्यामध्ये टाका। जे तुम्ही शिजवलं ना, ते जे टरबुजाच्या बियाचा जो गर निघाला होता, जे दूध निघालं होतं, ते शिजवलं ना, त्याच्यामध्ये तुम्ही टाका। थोडंसं आणखीन 1 मिनिट फक्त त्याला आणखीन शिजू द्या। ते शिजल्यानंतर थोडंसं थंड झालं म्हणजे काय करायचं, उतरून घ्यायचं। जे आपण बर्फ तयार करतो ना, आईस क्यूब, तर त्याच्यामध्ये आहे ना ते टाकून द्या। पूर्ण मिश्रण त्याच्यामध्ये टाकून द्या आणि डीप फ्रीज मध्ये तुम्ही ठेवून द्या। आणि नंतर डीप फ्रीज मध्ये जसे आपले आईस क्यूब कसे तयार होतात, तसं ते तयार होऊन जाते। त्याला ना हप्त्यातून 2 बार खा, सोबत च्यवनप्राश आणि जे आपलं देशी मध असते ना, ते पण त्याच्यासोबत खा। तर मित्रांनो, प्रकृतीनं ना आपल्याला सगळं काही दिलेलं आहे बरं, ते फक्त तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे। की व्हिडिओ जर आवडला ना, तर प्लीज लाईक अँड शेअर नक्की करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।